चला आज संडेला आपली बाग बघूया. कोणते झाडं फुलले, काय काय सुरू आहे हे सर्व माहिती. बघा आता खूप सारे फुलं बागेमध्ये उमलत आहे. हे जे मोहरीचे एक झाड आहे ना, याच्यावर पॉलिनेटर खूप येतात. खास करून हे कांद्याची पात ही तर इतकी बहरलेली आहे ना, बघा हिरवी हिरवी कंच. याला लावण्याला पॉट खूप छोटा असला तरी चालते. झाडाच्या आजूबाजूला लावू शकतो. मी याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहे. पण आज बघा खूपच ग्रो झालेले आहे छान, म्हणून मला खूप छान वाटलं हे बघून. आणि सगळीकडे बागेमध्ये हे फुलं मात्र बालसमचे खूप उमललेले आहे. गुलमेंदी असे वेगवेगळे नावांनी ओळखले जाणारे हे फुलं. माझ्याकडे खूप रोपे होते, पण आता ती एवढी लावायला जागा नव्हती. अजूनही काही लावू शकते मी, काही छोटे झाड आहे. आणि इथे आहे आपलं पपईचं झाड. हे पपईच्या झाडावर आधीचा जो व्हिडिओ आहे तो नक्की बघा. भरपूर पपया मिळाल्या होत्या मला. आणि ह्या कॅरीमध्ये लागलेला आहे. खूप मोठी जागा नाही आहे कॅरीमध्ये. आणि त्याच्यामध्ये सगळं वेस्ट वगैरे भरून मी सुरुवात केलेली होती. पण बघा आता दुसरी बॅच पपईची तयार होत आहे. आणि घरच्या फळांची चव ही वेगळीच राहते. केमिकल मुक्त आणि चवीला उत्तम. आणि बघा थोडेसे तोंडलेसुद्धा मी तोडून घेते. तोंडल्याचं कसं आहे, थोड्या वेळाने मला मिळत राहतात. 3 भाज्या माझ्या झालेल्या आहे. एक ताईकडे दिली, असं वेगवेगळ्या पद्धतीने चालू राहते. कधी आपण करायची, कधी दुसऱ्यांना द्यायची जर जास्त असले तर. काही वेळ सुकला, कुठे नवीन ग्रोथ सुरू आहे, हे सर्व अपडेट मी तुम्हाला आज देते आहे. आणि बघा इकडे सगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर वेलं आणि झाडं लावलेले. जिथे जागा मिळाली तिथे लावणं सुरू राहते. आणि बघा इथे वालाचा वेल आहे, चवडीचा वेल आहे. त्याच्यासोबत फुलं बघा असे गुच्छामध्ये येतात हे. आणि नंतर बी तयार होते. कॉईन प्लांट आहे हे. तर कटिंग आता याचा बहर कमी झाला. पहिले तरी इतके जास्त फुलं दिसायचे. आता याची कटिंग करावं लागेल मला. आणि नवीन कटिंग लावली ना, त्याच्यावर खूप छान फुलं येत आहे. आणि सगळीकडे हे झाडं मात्र 12ही महिने फुलं देतात असं म्हणायला हरकत नाही, काही दिवस सोडले तर. आणि इथं बघा हे कड्या किती दिवसाच्या उमलत नाही आहे यावेळेस. आणि इथे सगळे आपली वॉटर लिली, कमॉड. ही वॉटर लिली अशी आहे की हिला नेहमी फुलं येतात. एक झाले की दुसरी म्हणजे नेहमी बागेमध्ये फुलं राहतात. आणि इथे हे पण झाडं खूप छान आहे बघा. याच्यावर नवीन प्रयोग केला आकार देण्यासाठी. कारण पहिला प्रयोग याच्यावर यशस्वी झाल्यानंतर दुसरा त्याच्यावर केलेला होता. बघा हे कांद्याचं बीसुद्धा तयार होत आहे. जसे आपण कांदे लावतो ना पातीसाठी, त्याच पद्धतीने लावलेला होता. यावर्षी लिंबूला भरपूर असे लिंब आलेले आहे. छोटे छोटे येत आहे, फुलंही येत आहे. याचा आनंद मात्र वेगळाच. या कुंडीमध्ये बघा जे झाड आहे ते राहून गेलं. आणि हे छान असं बाजरीचं कणीस आलं आणि ते मी राहू दिलं पक्ष्यांसाठी. थोडंसं पक्ष्यांसाठी सुद्धा थोडंफार केलं ना खूप आनंद मिळतो. इकडे टोमॅटोची झाडं आहे, काकडीची वेल आहे. सगळं छोटे काही ना काही लावण्याचा प्रयत्न केला आहे बागेमध्ये. तुमचं मात्र असंच प्रेम राहू द्या. चॅनलला एक लाईक द्या, कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. त्याच्यामुळं माझं जे प्रोत्साहन वाढते ना ते वेगळंच असते ताईंनो. बघा आता इथं खूप छान हे पूर्ण लावलेलं आहे. आणि अंजीरचं रोप आणलं होतं ना मी, त्याला फक्त एक अंजीर होतं, आता 2 पानं आले. कारण प्रत्येक झाड आता बागेमध्ये असायला हवं अशी राहते. मिरचीचं बऱ्याचदा काढलं लावलं तरी पण बघा छान ग्रो झालं, फुलंही आले. बाजूने पेरूचं झाड आहे. आणि इथं बरेच काम करायचे बघा. हे माझं टावर खूप सुंदर झालेलं होतं. आज पडलं कारण एकीकडेच त्याचं वजन झालं होतं. आणि परत ते आता उचलून ठेवायचं आहे. इथं सगळी माझी कटिंग लावलेली असते. कलांचू आहे हे. पाऊस नाही लागला पाहिजे म्हणून. पण यावर्षी पाऊस कमी आहे, एवढा की पाऊस येतच नाही आहे. पण तरी ह्या कोपऱ्यात ठेवलेलं आहे. इथं कसं थोडं ऊन पण कमी राहते आणि पावसाचे कमी राहते. झेंडूची कटिंग भरपूर वाढत आहे. हे फुलांची झाडं बहरत आहे. आज छोटासा व्हिडिओ आवडला